नमस्कार काकाजी. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव अरुण विश्वनाथ अंभोरे, राहणार सुकळी, हां. पोस्ट युवराज, तालुका पातूर, जिल्हा अकोला. बरं बरं. काय त्रास होता काका तुम्हाला? मला हे गाठ झाली होती इथं. गाठ झाली होती. हां, बरं. ते मोठी सुपारीसारखी झाली होती. हां. तर ते डॉक्टरकडे गेलो होतो, इकडे चतारीला गेलो होतो आणि खेटरीला 2 डॉक्टरकडे गेलो होतो. बरं. तर त्यांनी सांगितलं की बा हे गोळ्या घ्या, यानं जमलं तर बरं, नाही तर मग म्हणत तुम्हाला ते यायला जावं लागेल, अकोल्याला जावं लागेल, ते गाठ तपासा लागेल, हां. एक तर ते काढून घ्यावं लागेल तुम्हाला, असे बोलले होते. ऑपरेशन सांगितलं होतं. बरं बरं. ही गाठ कधीपासून होती? ते गाठ तर लय 6-7 महिन्यापासून होती. 6-7 महिन्यापासून. हा, पण लहान होती आणि नंतर मग वाढत 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 गेली. त्याचा त्रास होत होता? हो त्रास होत होता. हो. ठीक आहे. याच्यावर आपण दवाखाने कुठे कुठे केले मग? दवाखाने तिकडे याला आपल्या खेटरीला गेलो होतो. हां. तिकडे गेलो होतो आणि त्याच्यानंतर मग ते आमच्या मुलीनं सांगितलं की बाबा ते आयुर्वेदिक औषधी आहे, हां. ते घ्या. मग ते औषधी सुरू केली. तशी 1 महिना आधी सुरू होती, पण काही दिवस बंद पडली होती मधात. बरं. ती औषधी सरली होती, ती औषधीच नाही आली. तर मग ज्या दिवशी अजून दवाखान्यात झालं त्या दिवशी मग ते माझी मुलगी घेऊन आली बरं. औषधी. हां. औषधी आणली, मग ती औषधी सुरू केली. तर त्याच्यावर आणखी 8 दिवसात एकदम फरक. ही पोरगी, लहान पोरगी म्हणजे चला अकोल्याला जाऊ. म्हटलं थांब, सध्या पैसे नाहीत, पाहू थोडेसे जमा करू, काहीतरी पाहू करू, नंतर जाऊ. तर तितक्या टायमात ते मला जरा कमी कमी वाटलं. ह्या गोळ्या सुरू झाल्या. त्या गोळ्या सुरू केल्याच्या मग ते कमी 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 वाटलं. हां. तर एकदम आरामच पडून गेला तिचा. आज पूर्ण नाहीशी झाली ती गाठ. हो. थोडं दाखवता असं? आता काहीच नाही आहे. आता काहीच नाही. आता एक तर शिरासारखी असं थोडंसं काहीतरी वाटते म्हणा. बरोबर. आधी सुपारी एवढी गाठ होते. हो. ठीक आहे ठीक आहे. तर या ताईंनी औषध सांगितलं तुम्हाला? हो. ताई, तुमचं नाव? माझं अंजली अरुण अंभोरे. बरं. हे बाबा? हे बाबा माझे. ठीक आहे. बाबांना औषध देणं, तुम्ही यांच्या सोबतच होत्या जेव्हा जेव्हा दवाखान्यात गेला तेव्हा? तेव्हा सोबतच होते. बरं. तर काय सांगितलं डॉक्टरांनी? डॉक्टरांनी सांगितलं की त्या गाठीतलं पाणी काढा आणि गाठ चेक करा. त्यांनी आम्हाला कॅन्सर स्पेशलिस्ट डॉक्टरांकडे पाठवलं, त्यांचा रेफरन्स दिला, आदर हॉस्पिटलला जायचं सांगितलं. पण